राम राम मंडळी, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आशा करतो तुम्ही सगळे ठीक असाल. आता सध्या आम्ही निघालोय नाशिकला आणि इथं कान बघा कसा खेळतोय. ए कुटू कोण आहे रे? बरोबर. ॲक्च्युली आम्हाला नाही गाडीची ना सर्व्हिसिंग करायची आहे. तर सकाळी सकाळी एवढी साखर पोटामध्ये नाही. नको ग नको नाही घ्यायचं. नो. एक गोट घे फक्त दादू नको. चांगली गोष्ट आहे. पाऊस पडल्यावर कसे खेकडे बाहेर निघतात तसे आपल्या घरातून ब्लॉगर बाहेर निघ. कॉन्टेंट दिसलं. कॉन्टेंट कॉन्टेंट निघाल की ब्लॉगर काय बरं. जस्ट किडिंग आहे गाइस. कॉन्टेंट ब्लॉगर साठी लय इम्पॉर्टंट आहे. तर याच्यातून घ्या ते काय सांगतो अजून पूर्ण येऊ काय आशीर्वाद असू दे तुझ्या सोबत. ठीक फक्त लहान आहे का सोबत नको कानाला गाडीत बसायचं म्हणतो. एक्साइटमेंट होती. चल का ना गाडीमध्ये बसायचं त्याला मज्जा करायची. अय सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत गाड्या लागत त्याला. कुठं पण निघायचं झालं इथपर्यंत यावं लागतं आम्हाला. या उतरू. चल तू पण बस मम्मी, तू पण बस. चल मम्मी चाल तू पण बस. जाऊ आपण लगेच. कुठे चालली? बाय बाय. आले मी चाललो. दिवसभर नाही राहणार पप्पा पप्पी घ्यायला. जाते घेऊन त्याला. पप्पाचं जबरदस्ती वाला प्रेम पा. अय्यो बबू मला दे ना एक पप्पी. बाय बाय कर यांना. मला एक पप्पी दे ना. लागू राहील. बाय बाय कर त्यांना पटकन. बाय. यायचंय हो आम्हाला पण. नाही नाही तुम्ही नका येऊ. आम्हाला न्या हो कुठेतरी फिरायला. ओ पप्पा ओ पप्पा. अय बक्कू बाई बाय. सॉरी सॉरी. बाय बाय. बाय बाय. गाडी रनिंग आउट ऑफ फ्युल. बाबो आमचं हो नाही चाललं होतं आज नाशिकला जायचं पण फायनली आलोच. चला आता बघू. गाडीचं सर्व्हिसिंग लवकर झाली पाहिजे. तोवर कुठेतरी हिंडू फिरू, थोडंसं शॉपिंग करू, कपडे वगैरे घ्यायचे थोडेसे. बघू जर जवळपास काय भेटलं तर. इज फाइनली पहुंच चुके हम लोग Hyundai के सर्विस सेंटर. अरे यार हिंदीत का बोलतोय. थोडंसं लेट झालं आम्ही. 9:30ला यायचं होतं. आता लावावं लागेल ना गाडी अगोदर इन्स्पेक्शनला. मी बोलू नंतर पण खूप जास्त टाइम लागणार आहे. आम्ही लेट झालो आज. लवकर निघायला पाहिजे होतं. चला आता गाडी देतो आम्ही सर्व्हिसिंगसाठी. चेक करून घेतो इन्स्पेक्ट करून. गाडीची अवस्था बघा. धुवावं लागेल गाडीला एकदा. पण तशी गाडी आमची वेल मेंटेन्ड आहे. 4 वर्ष होत आले गाडीला. गुड. तर टायर चेंज करायला लागतील आता. सगळं चेक करून घेतलंय. ऑल गुड. इतके कॉमेडी राहता ना. कृपया गुटखा खाऊन तुमका नयला कट केलंय. चला आता गाडी दिली आम्ही सर्व्हिसिंगला. तोपर्यंत आम्ही मस्त जातो. आता थोडंसं शॉपिंग करतो. कानाला एक्स्ट्रा ड्रेस घेतो. मला पण थोडे कपडे घ्यायचे. एक चप्पल घ्यायची. चप्पल खूप खराब झाली आहे. आणि बघू काहीतरी आणखी थोडं आज पैसे खर्च व्हायचा मूड झाला. एक 500-600 रुपये खर्च होतो आज. 500-600 रुपयाचं बजेट आहे. त्याच्यामध्ये सगळं खर्च करायचं. 500 रुपये बजेट आहे का? हां काय असं मनात आलं का आपण लय खर्च करतो. 500-600 रुपये मनात आलं की आपण लगेच पैशाकडे बघत नाही. 1000 रुपयेपर्यंत तोपर्यंत विचार नाही करत. लेट्स गो. मस्त रिक्षा बुक केली. चला पोहोचलो आम्ही सिटी सेंटर मॉल नाशिक येथे. बाहेरचं टेम्परेचर आणि इथलं टेम्परेचर 150 डिग्री सेल्सिअसचा फरक. हा भाऊ एक आहे ना. एक मस्त आहे ना चप्पल घ्यायची आहे. म्हणजे अशी चप्पल पाहिजे ना फॉर्मल्सवरती पण घालता आली पाहिजे. कुठं पण घालता आली पाहिजे. व्हाईट कलर घ्या ना. शूज किती रुपयाचा असेल? 7,000 रुपीज. फक्त ट्राय करतो आणि रिटर्न देऊन टाकतो.
क्यूट दिसू राहिला तो. साईज किती आहे मीडियम पाहायला आनंद होईल बघून मला. कम्फर्टेबल आहे ना लई. कम्फर्टेबल आहे. घेऊन टाकू एक. कसं पण व्यायाम करू शकतो. तुला ही घेऊन टाक. तुझ्या हिसाठी परफेक्ट आहे. माझ्यासाठी ती 32 वाली घेऊन टाकतो. पण महाग आहे रे थोडीशी. हा इथं नाही व्हरायटी एवढे ऑप्शन्स आहेत ना, काय घ्यावं असं झालं आता. कन्फ्युजन झालं. काय माहीत काय, पण मला आहे ना जास्त पैसा खर्च नाही करू वाटत असं कपड्यांवरती. म्हणजे मी अफोर्ड करू शकतो. आता इथं मी गेलो होतो बघायला, एक 5,000ची जीन्स होती, मी घेऊ शकतो. पण मला असं वाटतं काय एवढं खर्च करायची गरज आहे का असं एका पीसवरती, एका कपड्यावरती फक्त. त्यापेक्षा 1,000 रुपयाचे 5 जीन्स घेऊ शकतो असं मला वाटतं. त्यासाठी आम्ही हे ड्रेस चूज केलेले आहेत. 3-3चा सेट आहे. 3 पण सगळे पिवळ्याच कलरचे रे. सगळे येल्लो आहे. ठीक आहे चल, येल्लो करू, चांगला दिसेल त्याला. घेतला आहे मस्त कानासाठी एक ड्रेस. कसं वाटतंय तुला तिच्यात? छान वाटतं. हां कम्फर्टेबल आहे ना. पण हिला काही कमी करायची गरज नाही. गाईज आमचं फ्युचर कान्हा. अरे हाणू नका बाळाला. अरे मला घेऊन राहील त्याला. रडायलाच लागला तो, जमिनीवर लोळायला लागला. गाईज आम्ही बहुत जादा, तर आम्हाला खूप जास्त भूक लागली, तर आम्ही ठरवलं आम्ही बार्बिक्यू नेशनमध्ये आज ट्राय करणार आहे. मी जेवलेलो आहे बार्बिक्यू नेशनमध्ये 2-3 वेळा. सुनील बाकी आहे. फर्स्ट टाइम आलोय. आर यू एक्सायटेड? येस. मजा येईल तुला. आपल्या फॅमिलीसोबत यायला पाहिजे आपण. एक्साइटेड आहे कारण मला लय भूक लागली. पायलला त्यांना घेऊन यायला पाहिजे एक दिवस. पायल, मम्मी पप्पा, एकदा बार्बिक्यू नेशनला आणावं लागते मम्मी पप्पाला. लय गोष्टी करायच्या यार, करून घ्यावं लागतील पटापट. आता मला आहे ना, तो मगाशी जो शर्ट आवडला आहे ना, जो महागवाला आहे, घेऊनच टाकतोय. अहो कसं आहे माहिती का, मी पैशांविषयी एक गोष्ट शिकलो आहे की पैसा आहे ना लय असं जपून नाही वापरायचं. नो वेग म्हणजे नो डाऊट की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करा, पण जो पैसा खर्च करायचा ना तो करा खर्च. ठीक आहे. तर मी ना खर्च करायला थोडं, मग कसं आहे आम्ही लहानपणापासून जे बघितले ना आमची परिस्थिती, त्याच्यानुसार असं मन नाही होत. म्हणजे आज मी घेऊ शकतो शर्ट, पण मी घ्यायला घाबरतो कारण मला असं वाटतं यार कशाला उगाच एवढे पैसे घालायचे. तसं होतं. इट्स फायनली आता आलेलो आहे आम्ही जेवण करायला. सुनीलला खूप जास्त भूक लागलेली आहे. बघूया सुनील किती खातोय आज. अभी 4:30 तक. गो गाइस, जलते हुए निखारे के ऊपर आज हम लोग खाना खाएंगे. आमच्या गाडीची सर्व्हिसिंग कशी चालली आहे तिकडं कोणालाच माहीत नाही. जाऊन प्रॉपर चेक करणार ना. सगळ्यात पहिलं काय खायला दिलं म्हणजे मका. कसं वाटलं जेवण मग? माझी फेवरेट दाल मखनी पण भेटली मला. थोडासा राईस खातो होता. आज नुसतं स्वीट खातो आम्ही. डन विथ द खाना पिना गाइस. इट्स टाइम टू गो. थोडंसं शॉपिंग करना है यार अभी. भरून शॉपिंग करून चाललेलो आहे आम्ही. किती रुपयाची शॉपिंग असेल एवढी गेस करा. आयुष्यातली मोस्ट एक्सपेन्सिव्ह शॉपिंग विथ सगळ्यात लेस अमाऊंट ऑफ क्लोथ. आता आम्ही आलो एक बाटामध्ये. म्हटलं बाटाचे चप्पल घेऊन जाऊया. मागच्या वेळेस पण बाटाचीच घेतली होती. आता ह्यावेळेस हे ब्लॅकवाली ट्राय करून बघू म्हटलं. कोणती चांगली वाटते कमेंट करा. तुम्ही कमेंट करेपर्यंत मी डिसाईड पण केलेलं असेल. मला तर ही आवडते, दिस वन, अँड आय डोंट लाईक दिस वन. पण सुनील बोलतो ही चांगली वाटेल. आपके अकाउंट में से बहुत सारे पैसे डिडक्ट हो गए. गाईज आम्ही आलेलो आहे शोरूमला परत. गाडी आमची सर्व्हिसिंग होते. चेक करतो आम्ही कशी होते आमची गाडी सर्व्हिसिंग. फायनली गाडी रेडी झालेली आहे. खूप जास्त उशीर झालेला आहे, खूप जास्त. रात्रीच्या 8 वाजता आहे तेव्हा आम्ही इथून निघतोय. आता घरी पोचता 10 वाजते. आपले कोण आलेले नंगपुंग? अरे कुठे जायचंय आपल्याला? चला काना ए काना काना.
पायल कानाला घेऊन आली ती ही कुठी हो उतरा सगळे बाहेर बसले वाट बघत काय झालं एवढेच कपडे होते नाशिक मध्ये एवढेच तर आणलेत दादासाठी काय काय आणलं बघ ना तू दादूसाठी जास्त होतं, दादूचं असणार नाही दादूच्या नाही सगळ्यांसाठी थोडं थोडं आणलंय घरातल्या तिन्ही मुलांसाठी कानासाठी आम्ही मस्त खेळणी आणली बघू त्याला आवडते की नाही ते पडून रडलं नाही म्हणजेच त्याला आवडली दादूला शर्ट कवर नाही घातला पॅन्ट पण काढ ना मग त्याची घ्या ना दाखवा कानाला एक छानसा ड्रेस आणलाय 3 आणले त्याच्यातलं एक ट्राय करून बघितलं कानाला क्यूट दिसतोय ए वडी हा वडी या दोघीला काहीच नाही रे कसं दिसतंय मस्त But if I lay down and I play dead and I stay dead, baby, you